नेहा राजपाल पहिला चित्रपट प्रोडक्शनमध्ये घेऊन येते. या चित्रपटामध्ये 2 जुळ्या मुलींची प्रेमकथा असणार आहे आणि या चित्रपटाचं कास्टिंग आता सुरू झालं आहे आणि त्यासाठी खास ऑडिशन्स सुरू केली आहे. हे नेहानी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवलं असेल, पण त्यापेक्षा जास्त काहीतरी जाणून घ्यायला आज आपण त्या दोघांसोबत आहोत. नेहा आणि नेहाचा कास्टिंग डिरेक्टर इथे आहे. आपण सुरुवात करूया नेहापासून. नेहा, तू स्वतः इंट्रोडक्शन करून दे, काय आहे? नेहा राजपाल प्रोडक्शनचा पहिला मराठी चित्रपट आणि त्याला जी टीम लाभली आहे ती इतकी ना मॅजिकल म्हणता येईल. कारण रोहन मापुसकर हू इज अ कास्टिंग डिरेक्टर ऑफ 3 इडियट्स, मुन्ना भाई सिरीज, फेरारी की सवारी, PK, असे कास्टिंग डिरेक्टर पहिल्यांदा मराठीत येत आहेत फॉर कास्टिंग. कारण आजवर ना मराठीत कास्टिंग डिरेक्टर ही पार्टी कधी पाहिलेली नव्हती. मे बी असेल 1-2 फिल्म्समध्ये, पण अशी प्रकर्षाने ती कुठे आलेली नाही आहे. पण आमची स्टोरीच अशी आहे की त्याला एक फ्रेश कास्टची आवश्यकता होती आणि हू बेटर दॅन अ मराठी नेम हू इज डुईंग सो वेल इन हिंदी. आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आधी, असं म्हणजे घाबरतच आम्ही रिक्वेस्ट केली, विल यू डू अ मराठी फिल्म, कारण ही हॅज नेवर डन अ मराठी फिल्म. त्यात रोहनला मग 1-2 वेळा आम्ही भेटलो आणि येस, फायनली ही सेड येस. यू शुड आस्क हिम इनफॅक्ट, तू का मराठी फिल्म करतोयस? मी त्या दिवशी पण परवाच्या इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलंच तुला मी का करते. पुन्हा सांगू का? तर मला आवडेलच, कारण की मला फोन आला सचिन बोलतोय म्हणून. तर मला म्हणाले की एक मराठी फिल्म करायची, मला म्हणाले की यार एक फिल्म करायची आहे, तर नेहा राजपाल प्रोडक्शनची आहे. म्हटलं चला एक हिंदी फिल्म अजून एक करायला मी इथेच आहे. कारण मला माहिती थोडी होतं की नेहा राजपाल म्हटल्यावरती हिंदी फिल्मच झाली ती. म्हणून भेटायला गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की एक मराठी फिल्म आहे. ओ अच्छा, असं म्हणजे काय होतं की मी विचार केलेला होता वेगळा आणि झालं वेगळं. पण एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. 2 मुलींची प्रेमकथा, एकाच मुलावरती प्रेम करतात. 2 मुली शोधणंच फार टफ आहे फिल्ममध्ये. त्यामुळे नेहानं म्हटलं की चला मी करतोच फिल्म. ॲक्च्युली नेहानी बराच वेळा मला फोन केला की ॲक्च्युली नेहानी मला सगळ्यात पहिलं म्हणजे फेसबुकवरती रिक्वेस्ट पाठवली. म्हणजे कोण, मला काही कल्पना नाही फेसबुकवर इनिशिएटिव्ह तिथूच. खरं कास्टिंग हिनी सुरू केलं, नंतर माझं चालू झालं. ते एक उत्कृष्ट कॉन्सेप्ट आहे फिल्मची आणि ज्याच्यामध्ये 2 मुली शोधणं फारच कठीण आहे. तर आता आम्ही शोध सुरूच आहे आमचा. विधू विनोद चोप्रांच्या चित्रपटांनंतर बेसिकली इकडे आलात आणि प्लस ही जी ट्विन कॉन्सेप्ट आहे ती हॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी झालेली आहे. मराठी इनफॅक्ट इंडियामध्ये अशा प्रकारे शोधणं पहिल्यांदा होतं आहे. तर काय म्हणजे टफ काय आहे त्याच्यातलं? कॅरेक्टरच टफ आहेत ना, कारण की स्क्रिप्ट तुमची टफ असली कॅरेक्टर टफ झाले. ॲक्च्युली तसं नाही आहे, पण ॲक्च्युली स्क्रिप्ट फारच चांगली लिहिली गेली. आणि जेव्हा 2 जुळ्या मुली शोधणं, तर माझं पहिलं चॅलेंज असंच आहे की पहिले 2 मुली शोधूया आपण ज्या जुळ्या असतील. पण मग काही कारणास्तव कोणाचा चेहरा वेगळा आहे, नाक, डोळे ह्याच्यामध्ये फरक येतो. आता आम्ही शोध तर सुरू केलेलाच आहे आणि 2-3 ऑप्शन मिळालेत ज्या जुळ्या आहेत. आता आम्ही कॉल घेऊच त्याच्यावरती लवकर. आणि विनोद चोप्रा फिल्मसाठी काम करताना प्रत्येक वेळेला ते लोक कॅरेक्टर्स पहिले बघतात. फॉर एक्झाम्पल मुन्ना किंवा सर्किट हे जे कॅरेक्टर्स आहेत ते मुन्नासाठी बनलं आणि सर्किटसाठीच बनलं आहे. उद्या तिथे मी समजा मुन्नाच्या ठिकाणी अजून कोणाला प्लेस करायचं ठरवलं तर ते पॉसिबल नाही आहे. किंवा 3 इडियट्समध्ये उमीच्या ठिकाणी जो चतुर रोल आहे त्या ठिकाणी जर समजा इथून कोणी मुलं कास्ट केला आणि त्याला तो ॲक्सेंट दिला असता तरी जमलं नसतं. तर स्पेसिफिकली ते कॅरेक्टर्स तिथूनच शिकायला मिळाले. आणि आमचे कॅरेक्टर्स पण असेच इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहे ऑल थ्रू आउट द फिल्म. आणि हू एल्स कुड हॅव डन इट. आय हॅड टू गेट हिम. कसं ना कसं आधी फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली, मग त्यांनी काहीतरी रिसर्च केला असणार नक्कीच की नाही डेफिनेटली रिसर्च. आशिकी 2ची गाणी मला प्रचंड आवडतात आणि त्यामध्ये मराठीमधले 2 सॉन्ग जे ब्रिलियंट गायले होते. म्हटलं कोण आहे, कोणाचा आवाज आहे? तर म्हटलं अरे फेसबुकला रिक्वेस्टला ती पहिले ॲक्सेप्ट करा, नंतर बघूया काय. त्यामुळे ना मला ऑनलाईन रिसोर्स करणं फार आवडतं आणि मला असं वाटतं ते फार सोपं माध्यम आहे जे जास्त लोक वापरत नाही. त्यासाठी मग ती व्हॉट्सॲपची मोहीमही सुरू केली आम्ही, ज्याच्यात आम्ही एक म्हणजे वंदनाताईंचा एक पोस्टर लॉन्च केला. वंदनाताई इज प्लेइंग आजीज रोल. एक मॉडर्न आजी आहेत त्या. हा नेहमी म्हणतो की नाही मला घेण्यापूर्वी तू त्यांना फायनल केलं, माझं क्रेडिट केला वंदनाताई. मी त्यांचंही ऑडिशन घेणार मी ठरवलेलं आहे. सॉरी वंदनाताई. तो सगळ्यांचं ऑडिशन घेतो. पण इरेस्पेक्टिव्हली एक पोस्टर लॉन्च केला
ज्याच्यात वंदनाताई इज आस्किंग की तुम्ही पाठवा फोटोज ह्या एक पर्टिक्युलर व्हॉट्सॲप नंबरवर. आणि व्हॉट्सॲप नंबर हे इतकं छान इझी माध्यम आहे की इन्स्टेड ऑफ मेलिंग पीपल हॅव व्हॉट्सॲप ऑन फोन. तर फोनमधलेच काही रॉ फोटोज, इनफॅक्ट 90% रॉ फोटोज मिळाले. 90% या 99% रॉ फोटोज आहेत. त्याच्यामध्ये काही लोकांचे मला फीडबॅक आलेत की आम्ही कधी ऑडिशन दिलेलं नाही. मग ते मे बी थिएटरचे असतील किंवा कॉलेजमध्ये करत असतील, तर त्यांना चान्स देणं किंवा टॅलेंट शोधणं तीच तर जबाबदारी आहे कास्टिंग डिरेक्टरची प्रत्येक. त्यामुळे हे व्हायला पाहिजे मराठीमध्ये, मला प्रत्येक वेळेला वाटतं. कारण की असं म्हणत नाही की मराठीमध्ये, पण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या गावी पण खूप सारं टॅलेंट लपलेलं आहे, जे आपण लोकांकिका किंवा एकांकिकामधून बघतोच. सो मला असं वाटतं की आपण जो नेहाने चान्स दिला जो चांगला आहे की व्हॉट्सॲप टॅलेंट हंट जो आहे तो फारच चांगला आहे, आणि तो व्हायला हवा आहे. कारण की मी एक परवा लोकांकिका पाहिली ज्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं रत्नागिरी आणि चिपळूण साईडच्या लोकांनी बसवलेली, ज्याच्यामध्ये आमच्या फिल्मला जे कॅरेक्टर हवं आहे, जे आता मी नाव डिक्लेअर नाही करत ज्या कॅरेक्टरचं आहे, त्याच्यासाठी ते उत्तम आहे. सो मला इथे बसून कळलं नसतं की रत्नागिरीत काय आहे. करेक्ट. तर तो एक बेनिफिट आहे. तर मराठीमध्ये खूप सारं टॅलेंट असं मला नेहमीच वाटत आलं आणि जे वाटतंच. आणि महत्त्वाचं म्हणजे मेक्सिको टू सॅन फ्रान्सिस्को टू सिंगापूर टू ऑस्ट्रेलिया टू नागपूर टू अंबेजोगाई टू पुणे, सगळीकडून आम्हाला मेसेजेस आले. म्हणजे एक कनेक्टिव्हिटी. सॉरी याच्यामध्ये मी सांगतो, मी तुला कापलं. US मधून मला मेसेज आला. मी आवाजला आता मी फेसबुकवरती दाखवतो. आय डोंट नो कोण आहे काय आहे. तिने मला सांगितलं की माझी बहीण आहे जी एअर होस्टेस बनायचं तिला, पण तिला खास ॲक्टिंगची फार हाऊस आहे, तर प्लीज तिला आज ती मुलगी येणार ऑडिशनला. सो आता मी इथून तिथेच जाणार आहे. मला माहीत नाही कोण. तर त्या बरं झालं हिने सांगितलं, कारण मी हे विसरलो होतो की ॲक्च्युअली तिथून येतात रिप्लाय, की जर नसते आले तर मग काही. पण मला ना अक्षरशः असे पण येतात, हा वी कॅन फायनान्स युअर फिल्म वगैरे असं पण येतात मेसेजेस. म्हटलं ठीक आहे, ओके. त्याच्यात आम्हाला साधारणपणे 17,000हून जास्त मेसेजेस आलेत इन 20 डेज. आणि मी ते सगळे मी स्वतः पाहिलेले आहेत आणि आय हॅव फॉरवर्डेड इट टू रोहन. आम्ही एक कॉमन ईमेल ॲड्रेस शेअर केलेला आहे आमच्यात, जेणेकरून हा पण सगळे बघू शकतो सगळे फेसेस. आणि इमॅजिन इथे नाही फिट झालं तरी ते रोहनच्या डेटाबेसमध्ये जातात आणि तिकडून समजा काही हिंदीमध्ये पण चान्स मिळण्याची शक्यता होते. इट्स अ व्हेरी गुड मीडियम. या नक्कीच. कारण की फॉर एक्झाम्पल अजून जर बोलायचं झालं तर हा डेटा बनतच जातो. तर मी जसं 3 इडियट्स किंवा लगेरो किंवा फरारीचे वेळेला जेव्हा काही लोकांना मी कास्ट केलं होतं, जेव्हा ऑडिशन्स घेतले होते, ती काही लोक मी इथल्या कॅरेक्टर्सला वापरतो. का तर मी त्याही पहिल्यापासून बघत आलो आहे की मिलीमीटर स्पेसिफिकली मिलीमीटरसाठी काही कॅरेक्टर्स मी जे मराठी वर्कशॉप होतं तिथून केले होते. तर तिथून जी लोकं आत्ता जी मोठी झाली ती ह्या फिल्मसाठी फिट होत आहेत. त्यांनी आज मी ऑडिशनला त्यांनाही बोलवलं. त्यामुळे तो पहिला डेटाही बघितला जातो. जसं नेहा सांगायला लागले की काही लोकांना चान्स नसेल मिळाला, तर त्यांनी असं नाही समजावं की चान्स नाही मिळाला. म्हणजे आज मी एक फेसबुकवर पोस्ट टाकली की हा आज संक्रांत आहे, गोडगोड बोलण्याची वेळ आहे. आमचं व्हॉट्सॲप कॅम्पेन संपलेलं आहे आणि आम्ही शॉर्टलिस्ट केलेली मुलं आहेत, त्यांना बोलवलं आहे ऑडिशनसाठी. आणि सगळ्यांनी असं ना काही मेसेज असं टाकला की काय तुम्ही फक्त फोटोवर बघून करता की 1-to-1 इंटरॅक्शन हवं. तर 17,000 लोकांचं 1-to-1 कसं होणार. आणि म्हणूनच तर एक्सपर्ट्स लाईक रोहन आर ऑन बोर्ड, की ज्यांना एका फोटोवरून एक शॉर्टलिस्ट करता येतं, मग नंतर भेटता येतं. नाही, ह्याच्यासाठी एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे मी आज ही गोष्ट आम्ही शेअर केली, मी नेहा. कारण की फेसबुकवरती जे असे मेसेजेस यायला लागलेत की आम्हाला कोण सिलेक्ट करायचं, मी गुड लुक घेऊनच शूट करतो. पण माझा एक असिस्टंट आहे शांतनू म्हणून, त्यांनी सांगितलं की त्यांना आपण एक असा रिप्लाय करूया की जर समजा खरंच ज्या व्यक्तीला 72 जर वयाचं कॅरेक्टर असेल तर त्याला आम्ही 32 वर्षाचा माणूस कॅरेक्टरला कास्ट नाही करू शकत. त्याला आम्ही 72 वालाच घ्यावं लागेल. ते प्रत्येक माणसाने ती गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, तर ते बरं पडतं. एक मला हा प्रश्न विचारत होता, हा गाळ उचलणं म्हणजे व्हॉट्सॲप म्हणजे तू अगदी इझी ॲक्सेस दिलास लोकांना पार्टिसिपेट करण्याचा, पण हा गाळ उचलणं किती डिफिकल्ट आहे? कारण मला वाटतं की हा खूप डिफिकल्ट टास्क आहे. म्हणजे काय खूपच डिफिकल्ट टास्क होता. पण यू नो श्वेतांबरा हाऊ एनर्जेटिक आय ॲम. आणि मी फार ना गॅजेट ओरिएंटेड गर्ल आहे. आणि मला असं वाटतं की गॅजेट मेक्स आवर लाईफ इझियर आणि ते वापरावं. लकली आय हॅव समथिंग विच वर्क्स रिअली वेल. आणि इट टेक्स हार्डली 1 minute पर मेसेज. म्हणजे 17,000 मेसेज असतील तर 17,000 मिनिट तुम्हाला काढायचे. ते दिवसात तुम्ही डिवाईड करा की कसे करायचे. आणि येता जाता तुम्हाला ते करता येत असं नाही की नाही करता येत.
पण आय हॅव टेकन दॅट एफर्ट आणि मी सगळ्यांचे पाहिले ते मेसेजेस आणि बऱ्याच लोकांना रिप्लाय केलं. म्हणजे जवळजवळ 2100 लोकांना मी रिप्लाय केलेलं आहे जे शॉर्टलिस्ट करण्यात आलेले. मग ते मी त्यांना फॉरवर्ड केले. तिकडून आणखीन फिल्टर झालं आणि खूप स्ट्रॉंग फिल्टरिंग केलं आहे. आमचे डिरेक्टर आणि कास्टिंग डिरेक्टर मिळून हा सगळा मोठा टास्क करतायत फिनिश.